जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण चाललो आहे करमाळ्याला गाण्यांची शूटिंग करण्यासाठी. आणि करमाळ्यातनं परत आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तिथे एक आपला मित्र आहे ब्लॉगर, त्याच्यासोबत आपल्याला जायचं आहे. तर चला बघू तो कुठं घेऊन जातोय आपल्याला. आधी आपण करमाळ्यामध्ये पोहोचू. तर हा कोर्टीमधील परिसर आहे मित्रांनो. बघा आता इतका सुंदर आहे. पावसाळ्यामध्ये तर खूप सुंदर असतो, हिरवीगार झाडे वगैरे, एकदम म्हणजे आनंदी वातावरण असतं इथं सर्व. सध्या उन्हाळ्यामुळे बघा कसं झालं आहे सर्व. अचानक मला रस्त्यावर ही माकड दिसलं मित्रांनो. मी गाडी थांबवली, परत माघारी याच्याकडे वळून बघितलं. म्हणलं तुम्हाला दाखवा, हनुमानाचं दर्शन करावं देवाचं जरा म्हणलं. आणि मग मी मोबाईलमध्ये बघायला लागलो कसं फुटेज आले. तोवर ते मागणं आलं. म्हणलं आता मोबाईल घेऊन जाते बाबा माझा. पण तसं काय झालं नाही बिचारं. मी घाबरलो, ती बी घाबरलं, गेलं निघून. म्हणलं आता मोबाईल जर घेऊन गेला ना पटांगणच झालं बा आपलं. पण वाचलो मी मित्रांनो. आणि म्हणलं आता चला आपल्या इथनं पुढलं, नाही ती परत माघारी आहे बसलं. परत गाडीला किक हाणली आणि निघालो परत करमाळ्याकडं. म्हणलं ह्या माकडापाशी थांबून आपल्याला जमणार. आठवड्यामधून एकदा तरी मी ह्या रस्त्याने जात असतो मित्रांनो. पण मला अजूनही ह्या कारखान्याचं नाव काय आहे हे माहीत नाही. मी कन्फ्यूज आहे. बहुतेक माझ्या मते याचं नाव मकाई कारखाना म्हणून नाव आहे. पण मला असं वाटतं की ह्याचं काहीतरी वेगळं नाव असू शकतं. जर माझं जर चुकलं असेल किंवा याचं काही दुसरं जर नाव असलं कारखान्याचं तर मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मी पुढल्या व्हिडिओमध्ये काही मिस्टेक नाही करणार. कारण मला वाटतं काहीतरी याचं नाव दुसरं बी असू शकतं या कारखान्याचं. बहुतेक मकाई किंवा दुसरं काहीतरी नाव असू शकतं या कारखान्याचं. तर चला, मस्त कारखाना आहे, एकदम मस्त लोकेशन आहे इथलं मित्रांनो. हे बघा असा उतार आहे रस्त्याने, निवांत मस्तपैकी गाडी चलते या. त्यानंतर मला हा कर्नाटकामधील एक भाऊ सापडला. त्याचं पेट्रोल संपलं होतं. म्हणलं चला या भाऊला लिफ्ट देऊ म्हणलं, हे तरी खुश होईल. लागलात लागला, आशीर्वाद झाला व्हिडिओ व्हायरल म्हणलं. आणि सोडलं बेचाऱ्याला मग तिथे मी पेट्रोल पंपावर. तिथून पुढं आलो तर बघतोय तो काही रस्त्यावर 4-4 उंट आयलं. म्हणलं वाळवंट सोडून उंट इकडं कसं काय हिंडायला लागली कुणान ठेव बाबा. पण हायत कसं काय आलं ती कुणान ठेवती देवाला माहिती. आता हे करमाळ्याच्या अलीकडला भाग आहे मित्रांनो, टेकडावरला. आणि पुढं करमाळा लागतं बघा. ही करमाळ्याचा परिसर आहे इथला बघा. लांबनं असं दिसतं बघा करमाळा. फायनली मी करमाळ्यामध्ये पोहोचलो. हा आहे माझा मित्र आपू राजा. आपूला विचारलं भाऊ कुठे घेऊन चाललाय, कुठं लोकेशन आहे काय. तो काय बोलेनाच. तो नुसता काय म्हणे एकच नंबर लोकेशन आहे, नादच करू नको, नादच खोळाय, तू फक्त गाडी चालवायचं काम कर. अरे प्यायचा की मग कशाला आलोय मी. लोकेशनला जाण्यापूर्वी खूप ऊन होते मित्रांनो, त्यामुळे इथं आम्ही थंड ऊसाचा रस पेलो. आपण कुठं चाललोय. बूम 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 पराठ्याला चाललोय काय आपण. बूम बूम गौरज भारी आला. पहिलं ना तिकडं राहायचं काही इकडं वर जाता. पण सोबत काय ऊन आहे रे. शुभ्या आता कर बुम बेबे. हा कशी तब्येत शिव्या. एकच नंबर गोली गतच आहे बा. नात करते काय, यावंच लागतंय. मागे आमचं गाव मांगी तुझं गाव आहे भाड्या करमाळ्यातला आहे. तू तिकडला काही सांगतोय लोकाला. बरं हा दुसरं घे, परत घे.
आपण इकडे बघ ना, फोटो का अरे व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू आहे. विषय का आपण ब्लॉग चालू केले आजपासून आपण. असं आहे का? हा. हो. कुठं आलो हे मला तळ्याचं नाव माहित नाही, सांग. आपण आलोय मांगीच्या तळ्यावर. इंदिरा गांधी आहेत ना, हा त्यांच्या काळातलं हे तळ होतं. हा. इथं त्यांनी बांधले काय? ओपनिंग उद्घाटन त्यांच्याच हातचे झालं. हा म्हणजे करमाळ्यापासून किती किलोमीटर आहे आपण? 5 किलोमीटर लांब आहे. अरे का, असं आहे का? कधी आली माझी मित्रांनो, तुम्ही जर चुकून इथं कधी आला तर मला इथला व्हिडिओ काढा ना, असं मला पाठवा. मला लगेच कळलं पाहिजे आणि तुमची आठवण आली पाहिजे मला मित्रांनो, की बाबा मी इथं गेलो होतो आणि माझी मित्र इथं, असं मी तिथं नाचखोळा झालं पाहिजे समजा. बस जशी तुला बोला काहीतरी. मी ब्लॉगर नाही बनवू शकत आपण. हा चालू. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा, हे भास होती कसे हे नाग ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे, मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. काय आवाज आहे रे शुभ्या तुझा? नादच का? ए मी पण ब्लॉग मध्ये सोडणार आहे बरं का, मी आधीच सांगतोय. आपल्याला का असं असतंय, मला टाकू दिला का तू? तसली तुला काय गाणी म्हणायचं जमत नाही, तू गाणं म्हण की एखादं. मी गाणं म्हणल्यावर कसं व्हायचं रे? यार मी कॉपीराईट पाहिजे ना तुला, मग काय टाकायचं टाक. मग जाऊन दे, जेवण सांगतो संध्याकाळच्या, चालतंय शिव मग वापर बाबा. कॉपीराईट. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा.